आज या ठिकाणी आपण कर्जमाफी आणि पीक विमा संदर्भात या ठिकाणी जमलेला आहोत। मी बोलत असताना अनेक वेळेस मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधला। या ठिकाणी बसलेल्या सर्व शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो, मी जरी एखाद्या गावामध्ये आलो असेल, मी तुम्हाला ओळखलं नसेल, पण तुम्ही मला प्रत्येक गावामध्ये ओळखत असेल अशी मला अपेक्षा आहे। ज्या ठिकाणी 26/11 या ठिकाणी या परिसरात सर्वात मोठी गारपीट पडली आणि ज्या गारपीटीचं बीज त्या पळसके चक्क्यामध्ये गारपीट पडली व त्याचं नव्हतं झालं, त्या दिवशी त्या गावामध्ये शेतकरी योद्धा कृती समितीचा जन्म झाला आणि आज तो जन्म आज या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नगरीमध्ये या ठिकाणी भव्य मोठ्या मोर्चामध्ये या ठिकाणी सामील झाला। संघर्ष तरी किती करावा, संघर्ष प्रत्येक व्यक्ती करीत असतो, पण संघर्ष करत असताना मी या संघर्षाच्या अगोदर एका राजकीय पक्षाचं मी या ठिकाणी सांगतो, मी राजकीय पक्षाच्या एका पदाधिकारी होतो। शिवसेना मूळ मी 20 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं। संघटना फुटली, पक्ष फुटला, त्यावेळेस मी उद्धव साहेबांसोबत राहिलो। शिवसेनेचं शिवदूत मी माझ्याकडे पद होतं। ज्या ठिकाणी तालुका प्रमुखाला विंट्री नव्हती त्या ठिकाणी मातोश्री शिवसेना भवनला शिवदूतांना विंट्री होती। अशा ठिकाणी असताना आमच्या या मतदारसंघामध्ये गारपीट पडली, म्हणून मी शेतकऱ्याचा लढा या ठिकाणी उभा केला आणि काही काळामध्ये येता येता पुढे आपल्या लोकसभेचं विलक्षण लागलं आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते शेतकरी नेते म्हणून रविकांत भाऊ तुपकर या ठिकाणी लोकसभेला उभे राहिले। त्यांच्यासाठी मी या ठिकाणी पक्षाचा राजीनामा देऊन मी त्यांच्यासाठी या ठिकाणी संघर्ष मी सुरुवात केली। रविकांत भाऊ बद्दल मला बोलायचं या ठिकाणी असं होतं की रविकांत भाऊ साठी मी पक्षाचा राजीनामा देऊन स्वतःच्या खर्चाने मी त्यांचा प्रचार केला। आमच्या गावामध्ये प्रत्येक नागरिकाने त्यांच्यासाठी खर्च केला। माझं उपोषण 10 दिवस झालं, गावकऱ्यांनी 1,30,000 माझ्या उपोषणाचा खर्च केला आणि सर्व गावकऱ्यांनी उपोषणाच्या माध्यमामधून रविकांत भाऊ तुपकर शेतकरी नेते यांच्या माध्यमामधून आम्ही रविकांत भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो। पण ज्यावेळेस आम्ही शेतकरी म्हणून समोर यायला लागलो त्यावेळेस या शेतकरी संघटनेतल्या याच लोकांच्या पोटामध्ये फार मोठा फोड उठला आणि तो फोड इतका उठला की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला फोन करण्यात आला आणि सांगितलं मोर्चात सामील होऊ नका। मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो, आमदार साहेब शेतकऱ्याला जवळपास 50% लोकांना फोन आला की तुम्ही मोर्चात सामील होऊ नका। काही दिवसापूर्वी शेतकरी ज्यांनी आंदोलन केलं, ज्यांनी शेतकऱ्यासाठी आहुती दिली, ज्यांनी शेतकऱ्यासाठी बलिदान दिलं, ते आमचे लाडके मित्र, आमचे ज्यांच्यासाठी आम्ही शेवट संघर्ष केला होता, ते कैलास भाऊ स्वर्गीय कैलास नागरे यांच्या ज्यांनी सुसाईड मध्ये नोट लिहिली त्यांचा सुद्धा प्रकार आम्ही शेतकरी म्हणून त्या ठिकाणी आवाज उठवला। गल्लीतला आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या जिल्ह्यातले सोशल मीडिया डिजिटल मीडिया पत्रकार बंधूंनी केलं आणि त्या ठिकाणी बालाजी सोशे सठाम दिशी उभा होता, म्हणून बालाजी सोशे प्रत्येक ठिकाणी दिसायला लागला, बालाजी सोशे मीडियामध्ये दिसायला लागला, म्हणून कोणातरी शेतकरी नेत्यांच्या शेतकरी कार्यकर्त्यांचे इतर पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या पोटामध्ये फोड उठला, म्हणून माझा हा संपूर्ण या ठिकाणी खच्चीकरण करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं। पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी जास्त वेळ घेणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा पीक विम्याचा लढा पुढे न्यायचा आहे। मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांच्या 5 पट नाही 20 पट 100 पट शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही। मी आमदार साहेबांना सांगतो, सिंदखेड राजा आणि देऊळगाव तालुक्यामध्ये 1 लाख लोकांचा पीक विमा बाकी आहे आणि या ठिकाणी तेवढे लोक यायला पाहिजेत होते। आज जर शेतकऱ्याचा आवाज जर या ठिकाणी गाजाराम जायबाई बालाजी सोशेन दिलीप भाऊ चौधरीचा सोडले तर या मतदारसंघामध्ये बाकी इतर कोणी बोलायला तयार नाही आणि आम्ही जर बोलत असेल तर आमच्या मागे शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे होते, ही आम्हाला अपेक्षा होती। या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो।